पाठ क्रमांक 5. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, वायर्स आणि केबल्स. परिचय. विद्युत निर्मिती, ट्रान्समिशन, वितरण, विद्युत ऊर्जेचे रूपांतर आणि करंटच्या वहनावर बंधन घालण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ वापरले जातात. वीज निर्मिती केंद्रापासून ग्राहकापर्यंत विद्युत ऊर्जा वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. पदार्थाचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ सबस्टन्सेस. इलेक्ट्रिक करंट वाहून नेण्यासाठी वापरलेल्या धातूच्या पदार्थांना कंडक्टर्स म्हणतात. नवीन व्याख्येनुसार ज्या पदार्थामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण सर्वाधिक असते आणि ज्यामधून इलेक्ट्रॉन्सच्या वहनास कमीत कमी विरोध होतो त्या पदार्थांना कंडक्टर्स म्हणतात. हे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूपात उपलब्ध असतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, इलेक्ट्रोलाइट, पाण्याची वाफ आणि सोडियमची वाफ. सर्किटमधून वाहणाऱ्या करंटला पदार्थाकडून होणाऱ्या विरोधावरून त्यांचे पुढील प्रकारात वर्गीकरण करतात. गुड कंडक्टर्स, बॅड कंडक्टर्स, नॉन कंडक्टर्स, सेमीकंडक्टर्स. गुड कंडक्टर्स. ज्या पदार्थाकडून इलेक्ट्रिक करंटला अल्प प्रमाणात अडथळा होतो आणि ज्यामधून करंट सुलभतेने वाहू शकतो अशा पदार्थांना गुड कंडक्टर्स म्हणतात. किंवा ज्या पदार्थामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांना गुड कंडक्टर्स म्हणतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड इत्यादी. बॅड कंडक्टर्स. ज्या पदार्थाकडून इलेक्ट्रिक करंटला मध्यम प्रमाणात अडथळा होतो आणि त्यातून करंट वाहत असताना विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते अशा पदार्थांना बॅड कंडक्टर म्हणतात. किंवा ज्या पदार्थाच्या अणूमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण 3 किंवा 4 असते अशा पदार्थांना बॅड कंडक्टर्स म्हणतात. उदाहरणार्थ नायक्रोम, टंगस्टन, कार्बन आणि युरेका. नॉन कंडक्टर्स. ज्या पदार्थाकडून इलेक्ट्रिक करंटला पूर्णपणे अडथळा निर्माण केला जातो आणि त्यातून सामान्य स्थितीत करंट वाहू शकत नाही अशा पदार्थांना नॉन कंडक्टर किंवा इन्सुलेटर्स म्हणतात. यांच्या अणूमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सचे प्रमाण अल्प असतो. उदाहरणार्थ खनिज तेल, बॅकेलाइट, PVC, लाकूड, रबर, पोर्सिलिन आणि अभ्रक. सेमीकंडक्टर्स. जे पदार्थ पूर्णतः कंडक्टर्स अथवा इन्सुलेटर्स नसतात मात्र ज्यांचा रेझिस्टन्स कंडक्टर्सपेक्षा जास्त आणि इन्सुलेटर्सपेक्षा कमी असतो त्यांना सेमीकंडक्टर म्हणतात. उदाहरणार्थ जर्मेनियम, सिलिकॉन, बोरॉन, आर्सेनिक इत्यादी. हे पदार्थ नैसर्गिक स्वरूपात असताना इन्सुलेटरसारखे कार्य करतात, परंतु त्यामध्ये काही अशुद्ध पदार्थ अल्प प्रमाणात मिसळले असता ते आंशिक कंडक्टर बनतात. यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका दिशेने यांचा रेझिस्टन्स मध्यम असतो तर उलट दिशेने रेझिस्टन्स उच्च असतो. कंडक्टर्सचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर्स. स्पेसिफिक रेझिस्टन्स कमीत कमी असावा. ते एकमेकांना सहजपणे जोडता आले पाहिजेत. किंमत कमी असली पाहिजे. बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध असले पाहिजेत. ताण शक्ती चांगली असली पाहिजे कारण त्यावर ताण पडल्यास तो तुटता कामा नये. वाहकता जास्त असली पाहिजे कारण त्यामुळे विद्युत शक्तीचा व्यय कमी प्रमाणात होईल. लवचिक असले पाहिजेत कारण त्यांच्यापासून बारीक तारा बनविता येतील. सॉल्डरिंग सहजासहजी होण्यास योग्य असले पाहिजे त्यामुळे केलेला जोड मजबूत आणि विद्युतदृष्ट्या उत्तम होईल. कंडक्टरवर आर्द्रता, पाऊस, ऊन यांचा परिणाम होता कामा नये. ते गंज प्रतिबंधक असले पाहिजेत. करंट डेन्सिटी. करंटच्या क्रॉस सेक्शनल एरियाशी असलेल्या गुणोत्तराच्या प्रमाणास करंट डेन्सिटी म्हणतात. सर्वसाधारणपणे कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया mm² मध्ये देतात. म्हणून करंट डेन्सिटीचे एकक अँपिअर पर मिलीमीटर स्क्वेअर हे आहे. पदार्थाच्या आकारावरून कंडक्टर्सचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ कंडक्टर्स अकॉर्डिंग टू शेप्स. सॉलिड कंडक्टर्स. एकच तार असल्यास तिला सॉलिड भरीव कंडक्टर म्हणतात. तांबे, चांदी, सोने आणि ॲल्युमिनियम या धातूपासून भरीव कंडक्टर्स बनवितात. लिक्विड कंडक्टर्स.
यालाच द्रवरूपी कंडक्टर्स म्हणतात. यामध्ये सिल्वर नायट्रेट, सल्फ्युरिक ॲसिड आणि सोडियम क्लोराईडचे द्रावण यापासून लिक्विड कंडक्टर्स यांचा समावेश होतो. गॅसियस कंडक्टर्स यालाच वायुरूप कंडक्टर्स म्हणतात. यामध्ये नायट्रोजन, हायड्रोजन, मर्क्युरी व्हेपर, सोडियम व्हेपर, ऑर्गॉन आणि निऑन यांपासून गॅसियस कंडक्टर्स बनवितात. कंडक्टर्स आणि त्यांचे उपयोग. कंडक्टर्स अँड देअर युजेस. चांदी या धातूचा स्पेसिफिक रेझिस्टन्स अल्प असून कंडक्टिव्हिटी उच्च असते. किमतीने महाग असल्यामुळे अगदी आवश्यक तेथेच वापरतात. उपयोग रिलेज, कॉन्टॅक्टर्स, संवेदनशील मीटर्स, छोटे कॅपॅसिटर्स, HRC फ्यूज, प्लेटिंग, सर्किट ब्रेकर्स आणि मॉड्युलर स्विचेस. तांबे, कॉपर. चांदीच्या तुलनेत याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स थोडासा जास्त असून कंडक्टिव्हिटी उत्तम असते. किंमत मध्यम असते. याच्यावर बदलत्या हवामानाचा फारसा परिणाम होत नाही. उपयोग बेअर कंडक्टर्स, इलेक्ट्रिक वायर्स, केबल्स, वाइंडिंग वायर्स, स्क्रीनिंग, बसबार इत्यादी ठिकाणी. पितळ, ब्रास. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून पितळ तयार होते. ॲल्युमिनियमच्या तुलनेत याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स जास्त असतो. बदलत्या हवामानाचा त्यावर अत्यल्प परिणाम होतो. यांत्रिकदृष्ट्या मजबूत असतात. उपयोग स्विचेस, प्लग सॉकेट्स आणि होल्डर्स इत्यादी इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजमध्ये टर्मिनल्स. ॲल्युमिनियम. तांब्याच्या तुलनेत स्पेसिफिक रेझिस्टन्स जास्त असतो. कंडक्टिव्हिटी मध्यम असते. यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होतो. यांत्रिकदृष्ट्या मजबूत असतात. टेन्साईल स्ट्रेंथ कमी असते. उपयोग तारा, स्क्विरल केज रोटर, इलेक्ट्रिकल वायर्स, केबल्स, ठराविक गेजपर्यंतच्या वाइंडिंग वायर्स, कॅपॅसिटर्स, शिल्डिंग आणि बसबार्स. लोखंड, आयर्न. स्पेसिफिक रेझिस्टन्स तांब्याच्या तुलनेत 8 पटीने जास्त असतो. कंडक्टिव्हिटी चांगली असते. किंमत अल्प असते. यांत्रिकदृष्ट्या मजबूत असतात. बदलत्या हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून यावर गॅल्व्हनायझिंग करतात. उपयोग लॅमिनेशन, कॉन्ड्यूट पाईप्स, फील्ड पोल्स, अर्थिंग वायर, उपकरणांची बॉडी आणि बॉक्सेस. शिसे, लेड. हा धातू सर्वात मृदू आणि वजनदार असतो. उपयोग लेड ॲसिड बॅटरीमधील प्लेट्ससाठी, अंडरग्राउंड केबलमध्ये गंज प्रतिबंधक सुरक्षा आवरण, शिसे आणि कथीलच्या मिश्रणापासून फ्यूज वायर तयार करणे. पारा, मर्क्युरी. हा सामान्य तापमानाला पेस्ट स्वरूपात असतो. उष्णता मिळताच याचे वाफेत रूपांतर होते. उपयोग थर्मोमीटर्स, मर्क्युरी स्विचेस आणि मर्क्युरी व्हेपर लॅम्प्स, सोडियम व्हेपर लॅम्प, मेटल हेलाइड लॅम्प आणि फ्लोरोसेंट ट्यूब्स. गॅल्व्हनाइज्ड आयर्न. लोखंडावर जस्ताचा थर दिल्यास त्या लोखंडाला गॅल्व्हनाइज्ड आयर्न म्हणतात. याची वाहकता कमी असते, परंतु गंज प्रतिबंधक शक्ती, यांत्रिक शक्ती आणि ताणशक्ती उत्तम असते. उपयोग AC ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन, अर्थिंग आणि लीक प्रूफ सेल. बॅड कंडक्टर्स आणि त्यांचे उपयोग. टंगस्टन. या धातूचा स्पेसिफिक रेझिस्टन्स ॲल्युमिनियमपेक्षा दुपटीने जास्त असतो. यापासून बारीक तारा बनविता येतात. याचा वितळण बिंदू उच्च असतो. उपयोग लॅम्प आणि फ्लुरोसेंट ट्यूबमधील फिलामेंट्स बनविण्यासाठी. निकेल. या धातूचा टंगस्टनच्या तुलनेत स्पेसिफिक रेझिस्टन्स जास्त असून हा गंज प्रतिबंधक आहे. उपयोग निकेल आयर्न बॅटरीमधील प्लेट्ससाठी आणि धातूच्या पृष्ठभागावर गंज प्रतिबंधक मुलामा देण्यासाठी. मॅग्नीन. तांबे, निकेल आणि मॅग्नीन यांच्या मिश्रणापासून तयार झालेला हा मिश्र धातू आहे. या धातूच्या रेझिस्टन्सवर तापमानाचा फारसा परिणाम होत नाही. उपयोग मीटरमधील मल्टिप्लायर आणि शंटसाठी. युरेका. तांबे, निकेल यांच्या मिश्रणापासून तयार झालेला हा मिश्र धातू आहे. याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स उच्च असतो. उपयोग या धातूपासून पातळ तारा बनविता येत असल्याने रेझिस्टर्स आणि रेग्युलेटर्स. नायक्रोम. प्रामुख्याने निकेल, क्रोमियम, लोखंड आणि मॅग्नीन यांच्या मिश्रणापासून तयार झालेला हा धातू आहे. उपयोग हीटिंग अप्लायन्सेसमधील एलिमेंट्स, स्टार्टरमधील थर्मल रिलेज. कार्बन.
कंडक्टर्स मालिकेतील सर्वात जास्त स्पेसिफिक रेझिस्टन्स असणारा हा धातू आहे. याचे तापमान वाढले असता रेझिस्टन्स कमी होतो. उपयोग: कार्बन फिलामेंट लॅम्प्स, DC मशीनमध्ये ब्रशेस आणि आर्क लॅम्प. इन्सुलेटर्स: जे पदार्थ इलेक्ट्रिक करंटच्या वहनास प्रचंड प्रमाणात विरोध करतात आणि ज्या पदार्थातून सामान्य परिस्थितीत करंट वाहू शकत नाही अशा पदार्थांना इन्सुलेटर्स म्हणतात. प्रत्येक इन्सुलेटिंग पदार्थाची किमान व्होल्टेज सहन करण्याची क्षमता भिन्न भिन्न असते. अशा व्होल्टेज क्षमतेला डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतात. याचे एकक किलोव्होल्ट पर मिलीमीटर आहे. इन्सुलेशन: कंडक्टिव्ह पदार्थावर असणाऱ्या आवरणास इन्सुलेशन म्हणतात. उदाहरणार्थ, वायरवरील कंडक्टर्सवर असणारे आवरण. चांगल्या इन्सुलेटरचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ गुड इन्सुलेटर: डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असावी, यांत्रिकदृष्ट्या मजबूत असावेत, इन्सुलेशन रेझिस्टन्स उच्च असावा, लिकेज करंटला वाव न मिळाल्याने सुरक्षितता वाढते, कार्यकारी तापमान उच्च असावे, ज्यामुळे त्याच्या तापमानात वाढ झाली असता त्याचे अवाहकत्व टिकून राहते, स्वस्त आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असावेत, आर्द्रता रोधक असावेत, त्यामुळे त्यांच्यावर पाण्याचा परिणाम होत नाही, थर्मल स्टॅबिलिटी चांगली असावी, अन्यथा त्यावर उष्णतेचा परिणाम होऊन त्याचा रेझिस्टन्स कमी झाल्याने लिकेज करंटचे प्रमाण वाढते, इन्सुलेटरच्या अंगी ओझे आणि ताण सहन करण्याची शक्ती असावी, अन्यथा ते ओझ्यामुळे फाटतात. इन्सुलेटिंग पदार्थाचे उपयोग. बॅकेलाइट: विविध प्रकारच्या विरोधक पदार्थापासून हा बनवलेला असतो. उपयोग: स्विच, प्लग सॉकेट्स आणि होल्डर्स यांसारख्या विद्युत साधनांच्या बॉडी. चिनीमाती, पोर्सेलिन: हा चायना क्लेपासून बनवलेला एक घन पदार्थ आहे. हा टणक परंतु ठिसूळ असतो. याच्यावर हवामानाचा आणि रासायनिक वायूंचा परिणाम होत नाही. याचा इन्सुलेटर म्हणून वापर करताना त्यात पाणी मुरू नये म्हणून त्यावर ग्लेझिंग करतात. उपयोग: फ्युजेस, किटकॅट्स आणि ओव्हरहेड लाईनमध्ये इन्सुलेटर्स. अभ्रक, मायका: हा उत्तम प्रकारचा इन्सुलेटर असून उच्च दर्जाचा उष्णतारोधक पदार्थ आहे. यावर पाण्याचा आणि हवामानाचा काहीच परिणाम होत नाही. उपयोग: हीटिंग एलिमेंट्स, कॉम्युटेटरमध्ये, इन्सुलेटिंग पेपरवर आवरण. पॉलिव्हिनिल क्लोराईड: हा उत्तम प्रकारचा इन्सुलेटर असून याच्यावर ॲसिड, अल्कलीज आणि आर्द्रता यांचा काहीच परिणाम होत नाही. उपयोग: वायर आणि केबलमध्ये तारांच्या आवरण. इम्प्रिग्नेटेड पेपर्स: हे पेपर्स कोरडे असताना त्यांची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असते. हवेतील आर्द्रतेचा परिणाम होऊन डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होते. उपयोग: प्रेसबॉर्न पेपर आणि लेदराइज्ड पेपर वाइंडिंगच्या कामासाठी. वाळलेले लाकूड. ड्रायवूड: सागवान, बॉक्सवूड, हार्डवूड यांसारखी लाकडे सुकवून यांचा उपयोग करतात. उपयोग: इलेक्ट्रिक पोल्स, बॉक्स, बॅटन. PVC: PVCवर पाण्याचा आणि ॲसिडचा परिणाम होत नाही. उपयोग: PVC गँग बॉक्स, राऊंड ब्लॉक, केसिंग कॅपिंग, केबलवरील आवरण आणि पाईप्स. XLPE: हे क्रॉस लिंक्ड पॉलियुरेथीनपासून बनविले जातात. यावर पाण्याचा, अल्कलीचा आणि ॲसिडचा परिणाम होत नाही. उपयोग: हाय व्होल्टेज केबलवरील आवरणासाठी. तापमानावर आधारित इन्सुलेटर्सचे वर्गीकरण. व्हाय वर्ग तापमान 90°C, सूत, रेशीम, कागद. ए वर्ग 105°C, सूत, रेशीम, तेलात भिजवलेला कागद. ई 120°C, लेदराइज्ड पेपर, एम्पायर क्लॉथ. बी 130°C, अभ्रक, फायबर ग्लास, ॲस्बेस्टॉस. एफ 155°C, अभ्रक, फायबर ग्लास, ॲस्बेस्टॉस. एच 180°C, एलास्टोमर, अभ्रक, ॲस्बेस्टॉस, फायबर ग्लासच्या मिश्रणापासून बनवलेले पदार्थ. 200°C, 220°C आणि 250°C, अभ्रक, चिनीमाती, काच, कॉर्ड्स तसेच त्यापासून बनवलेले पदार्थ. मायकानाइट:
अभ्रकाची वस्त्रगाळ पूड करून ती वॉर्निशमध्ये कालवून नंतर ती कागदावर किंवा एम्पायर कापडावर लेप देऊन हा तयार करतात. उपयोग: DC मोटर, DC जनरेटरमधील कॉम्युटेटरमध्ये स्लॉट इन्सुलेशन आणि उच्च व्होल्टेजमधील बुशिंग. ॲस्बेस्टॉस हा एक उत्कृष्ट प्रकारचा इन्सुलेटर असून उच्च तापमानास तग धरू शकतो. तसेच हा ठिसूळ असून त्यावर पाण्याचा परिणाम होतो. उपयोग: उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व साधनांमध्ये, बॅटरीमध्ये सेपरेटर्स आणि धागा बनवून वायरवरील इन्सुलेशन्स. रबर हे कृत्रिम आणि नैसर्गिक अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध होते. रबरामध्ये काही प्रमाणात गंधक मिसळलेले असते. उपयोग: वायर्स, मॅट, हँडग्लोव्ज आणि बुशिंग्ज. ट्रान्सफॉर्मर ऑइल हे उच्च दर्जाचे इन्सुलेशन असून हे ऑइल साधारणपणे 145°C तापमानापर्यंत टिकाव धरते. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ उच्च असते. उपयोग: ट्रान्सफॉर्मर्समधील वाइंडिंग्ज थंड ठेवण्यासाठी आणि त्यांची इन्सुलेशन स्ट्रेंथ वाढविण्यासाठी, तसेच 3-फेज मोटर्सच्या ऑइल फील्ड स्टार्टर, सर्किट ब्रेकर्स, हाय व्होल्टेज केबल्स, ऑइल इमर्स स्टार्टर, ऑइल फील्ड कॅपॅसिटर आणि जेथे हेवी कॉन्टॅक्ट्स अलग करावयाची असतात तेथे ठिणग्या विझविण्यासाठी. इन्सुलेटरवर आर्द्रता आणि तापमान यांचा होणारा परिणाम. इफेक्ट ऑफ मॉइश्चर अँड टेम्परेचर ऑन इन्सुलेटर्स. इन्सुलेटर आर्द्रता शोषक असल्यास आणि त्यात पाण्याचा अंश मिसळला गेल्यास इन्सुलेशन रेझिस्टन्स कमी होतो आणि लिकेज करंटचे प्रमाण वाढते. इन्सुलेटरचा गुणधर्म निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट असल्याने त्यांच्या तापमानात वाढ होताच रेझिस्टन्समध्ये घट होऊन लिकेज करंट वाहण्याचे प्रमाण वाढते. अधिक उष्णतेमुळे वायरवरील इन्सुलेशन प्रसरण पावून त्याची जाडी कमी झाल्याने शॉर्ट सर्किटची परिस्थिती निर्माण होऊन शॉक लागण्याचा संभव असतो. इन्सुलेटरची व्होल्टेज क्षमता. व्होल्टेज रेटिंग ऑफ इन्सुलेटर्स. प्रत्येक इन्सुलेटर हा ठराविक व्होल्टेजपर्यंत इन्सुलेटर असतो, परंतु ज्या प्रमाणात त्याला दिलेल्या व्होल्टेजमध्ये वाढ होते त्या प्रमाणात तो कंडक्टर बनू लागतो. पदार्थाच्या कमाल व्होल्टेज सहन करण्याच्या क्षमतेला त्या पदार्थाची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणतात. प्रत्येक पदार्थाची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही kV/mm असते. व्याख्या. डेफिनेशन्स. कंडक्टर करंटच्या वहनासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या तारांना किंवा पट्ट्यांना कंडक्टर्स म्हणतात. तार बेअर कंडक्टर. आवरण नसलेल्या गोलाकार धातूच्या तारेला तार म्हणतात. वायर व्यास आणि काटछेदाचे क्षेत्रफळ सर्व ठिकाणी सारख्या असलेल्या गोलाकार इन्सुलेटेड ठराविक लांबीच्या ताऱ्यांच्या तुकड्यांना वायर्स म्हणतात. केबल एकापेक्षा जास्त वायर्स एकत्र करून त्यावर सामूहिकपणे कव्हरिंग आणि शीदिंग केलेल्या ठराविक लांबीच्या वायरच्या तुकड्याला केबल म्हणतात. कोअर केबलमधील प्रत्येक वायरला कोअर म्हणतात. सॉलिड कोअर एकाच भरीव तारेपासून बनवलेल्या कोअरला सॉलिड कोअर म्हणतात. स्ट्रँडेड कोअर एकापेक्षा अधिक तारांपासून बनवलेल्या कोअरला स्ट्रँडेड कोअर म्हणतात. मल्टी स्ट्रँडेड कोअर मध्यम गेजच्या 0.3 mm एकापेक्षा अधिक तारांपासून बनवलेल्या कोअरला मल्टी स्ट्रँडेड कोअर म्हणतात. फ्लेक्झिबल वायर अनेक अतिशय पातळ आणि लवचिक ताऱ्यांच्या झुपक्याला फ्लेक्झिबल वायर म्हणतात. अनआर्म्ड केबल ज्या केबलवर यांत्रिक सुरक्षिततेसाठी धातूच्या गॅल्वनाइज तारांचे अथवा पट्टीचे आवरण नसते अशा केबल्सना अनआर्म्ड केबल म्हणतात. आर्म्ड केबल ज्या केबलवर यांत्रिक सुरक्षिततेसाठी धातूंच्या तारांचे अथवा पट्टींचे आवरण असते अशा केबल्सना आर्म्ड केबल म्हणतात. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचा तक्ता. इन्सुलेटर आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ kV/mm मध्ये. वाळलेले लाकूड 0.4 ते 0.6, पेपर 1 ते 10, मार्बल 2 ते 6, शेलॅक 3, कॉटन 3 ते 4, ॲस्बेस्टॉस 3 ते 4.5, फायबर 5, ग्लास 5 ते 12, पोर्सेलिन 8 ते 12,
ट्रान्सफॉर्मर ऑइल 10 ते 16, एम्पायर क्लॉथ 10 ते 20, रेझिन 12, बिट्युमेन 14, बॅकेलाइट 17 ते 21, मायका 20 ते 40, एबोनाइट 30 ते 40, व्हल्कनाइज्ड रबर 30 ते 50. तारांचे प्रकार. टाइप्स ऑफ वायर्स. इंग्रजीमध्ये तारेलाच वायर म्हणतात, पण मराठीमध्ये तसा अर्थ होत नाही. तारेवर इन्सुलेशन चढविल्यानंतर तिला वायर म्हणतात. विद्युत क्षेत्रात पुढील धातूंच्या तारा वापरतात. कॉपर तार, ॲल्युमिनियम तार, GI तार, SCSR तार, फ्यूज तार, रेझिस्टन्स तार, नायक्रोम तार, टंगस्टन तार. कॉपर तार. यामध्ये मऊ आणि कडक कॉपर असे 2 प्रकार असतात. वायर्स, केबल्स आणि अर्थिंग कंडक्टरसाठी मऊ तारेचा उपयोग करतात. कडक तारांचा उपयोग ओव्हरहेड लाईनमध्ये करतात. ओव्हरहेड लाईनमध्ये 6 किंवा 8 गेजच्या तांब्याच्या तारा वापरतात. घरगुती वायरिंगमध्ये 14 किंवा 16 गेजच्या तारांचा उपयोग अर्थिंग कंडक्टरसाठी करतात. पृष्ठभागावर होणाऱ्या हवामानाचा परिणाम टाळण्यासाठी त्यावर कथिलाचे विलेपन करतात. कंडक्टिव्हिटी उत्तम असते. करंट डेन्सिटी उच्च असते. पातळ तार आणि पत्रे बनविता येतात. गंज प्रतिबंधक क्षमता उच्च असते. जॉईंट करण्यास सुलभ असते. मोडीत यांची किंमत जास्त मिळते. टेन्साईल स्ट्रेंथ उत्तम असते. ॲल्युमिनियम तार. वायर आणि केबल बनविण्यासाठी ॲल्युमिनियमच्या मऊ तारांचा उपयोग करतात. कडक तारांचा उपयोग ओव्हरहेड वायरिंगमध्ये करतात. तिच्यावर हवामानाचा परिणाम होऊन पृष्ठभागावर ऑक्साईडचा थर जमल्याने तेथे उष्णता निर्माण होते. ॲल्युमिनियम तार मऊ असल्याने टर्मिनेशन करताना ती दाबली जाते. कनेक्शन ढिले होऊन उष्णता निर्माण होते. सर्वसाधारणपणे वायरवर PVCचे इन्सुलेशन चढविलेले असते. त्याचे कार्यकारी तापमान 60°C असते. यापेक्षा जास्त उष्णता झाल्यास ती पेट घेते. कंडक्टिव्हिटी तांब्यापेक्षा कमी असते. वजनास हलकी असते. पातळ तार आणि पत्रे बनविता येतात. जॉईंट करताना खास दक्षता घ्यावी लागते. कनेक्शन लूज राहिल्यास उष्णता निर्माण होऊन ते खराब होतात. ताणशक्ती कमी असते. तांब्यापेक्षा किमतीने स्वस्त असतात. सोल्डर करणे अवघड असते. वितळण बिंदू कमी असतो. GI तार. गॅल्वनाइज्ड आयर्न. कडक तारांचा उपयोग टेलिफोन लाईन आणि ओव्हरहेड लाईनमधील अर्थिंग वायर, गार्डिंग आणि स्टे वायरसाठी करतात. SCSR तार. ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड प्रकारच्या तारेमध्ये 5 किंवा 6 ॲल्युमिनियम तारांच्या मध्यभागी एक तार स्टीलची असते. मध्यभागी असलेल्या स्टीलच्या तारेमुळे ॲल्युमिनियम तारेची मजबुती वाढते. उच्च व्होल्टेज आणि अतिउच्च व्होल्टेजच्या लाईनमध्ये कंडक्टर्सना आधार देण्यासाठी यांचा उपयोग करतात. फ्यूज तार. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये सुरक्षिततेचे साधन म्हणून या तारांचा उपयोग करतात. या तारा कमी तापमानाला वितळतात. टिन्ड कॉपर वायरचा उपयोग फ्यूज तारेसाठी करतात. युरेका तार. 60% तांबे आणि 40% निकेल यांच्या संयोगापासून ही तार बनवितात. रेहोस्टॅट अथवा रेझिस्टर बनवण्यासाठी या तारांचा उपयोग करतात. नायक्रोम तार. 80% निकेल आणि 20% क्रोमियम धातूपासून ह्या तारा बनवितात. हीटिंग एलिमेंट्स बनविण्यासाठी यांचा उपयोग करतात. टंगस्टन तार. लॅम्पमधील फिलामेंट्ससाठी यांचा उपयोग करतात. वायरची सुरक्षित करंट वाहून नेण्याची क्षमता. ठराविक तापमानापेक्षा जास्त उष्णता निर्माण न होता सतत जास्तीत जास्त करंट वाहून नेण्याच्या क्षमतेला वायरची सुरक्षित करंट क्षमता म्हणतात. हे रेटिंग कंडक्टरचा स्पेसिफिक रेझिस्टन्स आणि स्टँडची संख्या यावर अवलंबून असते. सेफ करंट रेटिंग अँपिअरमध्ये देतात. लिकेज आणि फ्युजिंग करंट. वायर अथवा कंडक्टरवर चढविलेल्या इन्सुलेटिंग पदार्थातून वाहणाऱ्या करंटला लिकेज करंट म्हणतात. हा करंट अत्यंत अल्प असतो. ज्या किमान करंटला फ्यूज तार वितळते
त्या करंटला फ्युजिंग करंट म्हणतात. फ्युजिंग करंट अँपिअरमध्ये देतात. हा तारेच्या क्षेत्रफळावर अवलंबून असल्याने जास्त गेज असलेल्या तारेची फ्युजिंग क्षमता कमी असते. कंडक्टरचा गेज मोजण्याची आवश्यकता. नेसेसिटी ऑफ मेजरिंग गेज ऑफ द कंडक्टर. कंडक्टरच्या क्षेत्रफळावर त्यामधून वाहणाऱ्या करंटची क्षमता अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त मोठा कंडक्टर वापरल्यास त्याची करंट वाहून नेण्याची क्षमता वाढते, परंतु नाहक खर्च वाढतो. टर्मिनेशन करणे अवघड होते. लहान ॲक्सेसरीजवर ताण पडतो. प्रमाणापेक्षा जास्त लहान कंडक्टर वापरल्यास उष्णता निर्माण होण्याचे प्रमाण वाढून व्होल्टेज ड्रॉप होतो. यावरून असे म्हणता येईल की वायरिंग करताना योग्य आकाराचा कंडक्टर वापरणे फायद्याचे असल्याने कंडक्टरची जाडी मोजण्याची आवश्यकता असते. वायरचा व्यास उर्फ गेज मोजण्यासाठी वायर गेज अथवा मायक्रोमीटरचा उपयोग करतात. स्टँडर्ड वायर गेज. वायर गेज स्टीलच्या पत्र्यापासून बनवलेला असून त्याच्या परिघावर 0.2 mm ते 10 mm शून्य गेजपासून 36 गेजपर्यंत आकाराचे स्लॉट्स असतात. स्लॉट्सच्या खालील बाजूस गोलाकार होल असतात. होलच्या खाली निरनिराळ्या SWGचे अंक आणि कंडक्टरची व्यासाची जाडी mm मध्ये दिलेली असते. कंडक्टरचा गेज मोजण्यासाठी तो निरनिराळ्या स्लॉटमध्ये बसवून पाहतात. ज्या स्लॉटमध्ये तो सहजपणे बसेल परंतु सैल बसणार नाही, तो स्लॉट म्हणजेच त्या वायरचा गेज होय. मायक्रोमीटर. स्टँडर्ड वायर गेजपेक्षाही अचूकपणे कंडक्टरचा गेज मोजण्यासाठी 0 mm ते 25 mm रेंज असलेला मायक्रोमीटर वापरतात. कंडक्टरचा व्यास मोजण्याकरिता प्रथम मायक्रोमीटरचे दोन्ही मेजरिंग फेसेस एकमेकांशी टेकवून शून्य जुळवून घेतात. शून्य जुळविताना जर काही फरक पडत असेल तर तो फरकही लक्षात घेऊन तो वजा किंवा अधिक करतात. अंगठ्याने थिंबल फिरवून साधारणतः कंडक्टरच्या जाडीइतके अंतर दोन मेजरिंग फेसेसमध्ये घेतात. त्यामध्ये कंडक्टर धरून मायक्रोमीटरचे दोन्ही मेजरिंग फेसेस कंडक्टरला स्पर्श करेपर्यंत रॅचेट फिरवितात. रॅचेटमधून कट असा आवाज येताच ते फिरवायचे थांबवितात. बॅरलवर असलेल्या डेटम लाईनच्या वरील पूर्ण मिलीमीटरच्या रेषा मोजून त्यांची नोंद करतात. त्यानंतर डेटम लाईनच्या खाली असलेल्या अर्ध्या मिमीचे रीडिंग घेतात. थिंबलवरील कोणत्या रेषेवर डेटम लाईन येते ते पाहून रीडिंग नोंदवून ठेवतात. बॅरलवर असलेल्या डेटम लाईनच्या वरील रेषा पूर्ण मिमी, त्याच्या खालील रेषा अर्धा मिमी आणि थिंबलवरील रेषा 1 mm भागिले 100 mm दाखवितात. म्हणून तिन्ही रीडिंगची बेरीज म्हणजेच कंडक्टरच्या मिमीमधील व्यास होय. संरक्षणावर आधारित केबलचे करंट रेटिंग. करंट रेटिंग ऑफ केबल ऑन द बेसिस ऑफ प्रोटेक्शन. कोणत्याही केबलचे इन्सुलेशन कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेवर अवलंबून असते. क्षणिक शॉर्ट सर्किटमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने PVC इन्सुलेशन खराब होण्याची शक्यता असल्याने PVC केबलचे रेटिंग ठरविताना त्यामधून सतत वाहणाऱ्या करंटमुळे निर्माण होणारी उष्णता आणि क्षणिक जादा करंटमुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा देखील विचार केला जातो. केबलचे रेटिंग एक्सेस करंट प्रोटेक्शन आणि क्लोज करंट प्रोटेक्शन यावर आधारित असते. कॉर्स एक्सेस करंट प्रोटेक्शन. या पद्धतीमध्ये सुरक्षित करंटच्या 1.5 पट जास्त करंटला संरक्षण दिले जाते. सर्किटमधून वाहणाऱ्या सुरक्षित करंटच्या 1.5 पट करंट सातत्याने 4 तास वाहत नाही तोवर संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होत नाही. ज्या पद्धतीत संरक्षण यंत्रणा तिच्या सुरक्षित करंटच्या 1.5 पट किंवा त्यापेक्षा अधिक करंट कार्यान्वित होते अशा संरक्षण व्यवस्थेला क्रॉस एक्सेस करंट प्रोटेक्शन म्हणतात. जसे की फ्यूजवर 5 अँपिअर रेटिंग लिहिलेले असल्यास तो 5 × 1.5 = 7.5 अँपिअरला कार्यान्वित होतो. एक्सेस करंट प्रोटेक्शनमध्ये रिवायरेबल फ्यूजचा समावेश होतो. क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन.
या संरक्षण पद्धतीमध्ये सर्किटचे संरक्षण करण्याकरिता जो लोड करंट निश्चित केला जातो त्याच्या जवळपास करंट येताच संरक्षण व्यवस्था कार्यान्वित होते. जसे की 200 अँपिअर रेटिंगच्या HRC फ्यूजमधून साधारणपणे 240 अँपिअरचा करंट 4 तासापेक्षा कमी वेळ वाहू लागल्यास तो फ्यूज होतो. त्यामुळे सर्किटचे त्वरित संरक्षण होते. अशा संरक्षण साधनांचा फ्यूजिंग फॅक्टर 1.2 असतो. ज्या पद्धतीत संरक्षण यंत्रणा तिच्या रेटेड करंटपेक्षा थोड्या अधिक करंटला कार्यान्वित होते अशा संरक्षण व्यवस्थेला क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन म्हणतात. उदाहरणार्थ HRC फ्यूज, कॉर्ट्रिज फ्यूज, मिनिएचर MCB आणि इतर सर्किट ब्रेकर्स इत्यादी. संरक्षणावर आधारित केबलचा करंट रेटिंग फॅक्टर. केबल करंट रेटिंग फॅक्टर ऑन द बेसिस ऑफ प्रोटेक्शन. एखाद्या सर्किटचे संरक्षण क्रॉस एक्सेस करंट प्रोटेक्शन विचारात घेऊन केलेले असल्यास त्याचा रेटिंग फॅक्टर 0.81 एवढा असतो. अशावेळी केबलचे रेटिंग जाणून घेण्यासाठी नॉर्मल करंट रेटिंगला 0.81 या गुणकाने गुणावे लागते. एखाद्या सर्किटचे संरक्षण क्लोज एक्सेस करंट प्रोटेक्शन पद्धतीने केलेले असल्यास त्याचे रेटिंग 1.23 इतके असते. याकरिता केबलचे करंट रेटिंग जाणून घेण्यासाठी नॉर्मल करंट रेटिंग कॅपॅसिटीला 1.23 या गुणकाने गुणावे लागते. उदाहरणार्थ 6 mm² आकाराच्या ॲल्युमिनियम केबलची नॉर्मल करंट रेटिंग कॅपॅसिटी 24 अँपिअर असल्यास पुढील सूत्राने तिचे क्रॉस एक्सेस करंट शोधता येईल. केबलचे क्रॉस एक्सेस करंट बरोबर केबलची नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटी गुणुले रेटिंग फॅक्टर बरोबर 24 गुणुले 0.81 बरोबर 19 अँपिअर. एखाद्या केबलचा क्लोज एक्सेस करंट माहीत असल्यास 1.23 ने गुणून तिचे करंट रेटिंग काढता येते. उदाहरणार्थ एका 6 mm² ॲल्युमिनियम केबलची नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटी 24 अँपिअर असल्यास त्या केबलचे करंट रेटिंग काढा. केबलचे करंट रेटिंग बरोबर नॉर्मल करंट कॅरिंग कॅपॅसिटी गुणुले रेटिंग फॅक्टर बरोबर 24 गुणुले 1.23 बरोबर 29.9 अँपिअर.